तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका माझ्या नवीन व्हिडिओ. तर मी प्रियाल सावंत. तर आजची व्हिडिओ करतो ह्या म्हणजे आजची ट्रेक आपली. आपण डिगवळ्यात जातो आहोत. डिगवळे, रांजणगडवाडी, तर भैरवगड म्हणून भैरवगडावर जाणार आपण. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. व्हिडिओ खूप एन्जॉय करूया. पाऊस आत्ता खूप चालू आहे, पण बघूया नंतर वर चढताना गावता की नाही आपल्याला पाऊस, येताना गावता की नाही पाऊस, बघूया कसा काय किती अंतर. मी पहिल्यांदाच जाते, फर्स्ट टाईम आहे तिकडे गडावर. त्यामुळे बघूया कसा काय असतो सगळं वातावरण वगैरे. चला तर मग बघूया. असेच राहू आपल्यासोबत कंटिन्यू शेवटपर्यंत. व्हिडिओत खूप मजा येतली या. चला तर मग. आणि आपल्यासोबत असत आज आपले सह्याद्रीप्रेमी ग्रुपचे सगळे मेंबर असतात. चला तर मग भेटूया पुढे. काय हो हात काढा, हात कशा धरलास बडा बोलतो ना. अरे मी झोपतो ना घरीकडे. 2:30 वाजता झोप आहे. काय केलं अशी जाग गेली का घरी जायचं. काय माहिती. चला मित्रांनो, गडावर चढा घेऊया. आपण 14 किलो या वरच्या रोडने. बाकीचे खालना येतं तसंच. आपल्यासोबत असलेली मंडळी बघा. येऊ येता गडावर काय हो काका, तो गडावर येता का? मित्रांनो पूर्ण चढणी आहे बघा. हे बघा कमाल झाला. त्याला ती चढ आहे आपली. त्याच्या खाली पण अशीच चढणी होती बघा. कडनं पण. चला पन्नास नाही 40%. हो वरचा चढाव झाला काय 80% समजा. मग 40% ते संपलं. हो हा 40% संपलं. कधी मध्ये यायचं तर लय धमाल झालेला. नाही जोक घातलंस तरी चालेल.
असं आडव्या जाऊन परत हय येऊ काय होय उद्या. मित्रांनो हे बघा आम्ही तिकडनं चलत दिला ह्या पूर्ण डोंगर चढत दिला वर. तुम्ही राहा गेले पल्ले करायचे. मित्रांनो हे बघा या नळडब्याकडे आपल्या डिगावळे मध्येच गड. काय हो कुठपर्यंत चालला? आंघोळ संपली काय? किती तांबे संपले? 100 तांबे संपले. मग आज किती तांब्यानं झाले? हा पेपे जरा वाजवा सांगा. पेपे जरा वाजवा की. वाजवा. अरे बाबो रेल्वेचा निघाला सर. मित्रांनो बघा काय हालत झाली आहे माझी जिरली. आता काय सरळ वाटा असं बोलतात. बघूया मी पहिल्यांदा गेले सगळे या गडावर मला माहीत नाही. व्ह्यू एक नंबर आहे ना वरी जाऊ. पण आता प्लेनच रोड आहे वाटा. चला बघूच जाऊया. एकतर केरळ नाहीतर तू आवडेल ना केरळला. चला आम्ही येतो. मित्रांनो बघा आता प्लेन जागा सगळी प्लेन म्हणजे प्लेन वाटा सरळ. आजवरून लय चढणी होती आता प्लेन आहे सगळा. चला बघूया अजून किती गड लांबाच अजून का तरी आम्ही किती सांग 1.5 तास तरी लागलो अजूनपर्यंत. तर बघूया पुढे किती वेळ लागतं. काकानी सगळे गेले आहेत आता सगळे आम्ही एकत्र असतात. तर मित्रांनो आपण फायनली एकदाचे गडावर इलेले असावं. बघा समोरच गड दिसतं तुमका दाखवते. बघा समोर गड हा एक नंबर जो व्हिडिओ एवढा रांजणगड दिगोळ्या गावात हा. दिगोळ्या गावात रांजणवाडीच्या तिकडे वर गेला काय खूप वर यावचा लागता. 1-2 तास चलायचा लागतं मग गड येतं रांजणगड. ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण हा हे बघा. तोफा वगैरे असत बघा आपल्या राजांची मूर्ती. मग गडावर पोचलो. आतमध्ये गेला नाही मी अजून. हे बघा जरा पाणी आणून जातं असं खाय. आता बघूया पाणी खाय. आता बघूया आता. चला तर मग आणि थोडे जण गेलेत थोडे सगळे थोडे जण अजून येतात असत पाटणात. चला बघूया. व्ह्यू बघा काय आता सुंदर मस्तपैकी दिगावळी गाव. खाली आहे ना तळीवर इलेले असं. आमचं साथीदार आमच्यासोबत दिलो. वा ना पूर्ण हांड भरून मला तसंच वाटत. तुझ्या काकांची पेक्षा बॅक ना चला मग वर जाऊ. मित्रांनो बघा इकडे भाटी करा काय लागला असा. पुरा दुखे धुका लागला असा इकडे पाऊस येऊची शक्यता असं. मित्रांनो धुक्या
धुक्या बघ कसा लागला. 10 वाजले येतात तसे बघा. थोडा पाऊस होता. हे बघा धुक्या कसला लागला. थंडगार वातावरण. मारता कसं कुकारे घालत धुक्या बघ कसला लागलाय बघ. कसला येता बघ भारी या भाई काय वाटतं बघ. आजपर्यंत काय नाही होता. आता बघा कसला धुक्या लागला बघा एका मिनिटात. नियमाच्या बाहेर तर त्यांनी ती गोष्ट करत नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यावर काही होत नाही, कारवाई होत नाही. प्लस तो कोणाच्या घरी नाही, कोणाचं खाणं नाही, पिणं नाही, कोणाचं मदत नाही. तिथलं पाणी प्यायला काय बाटलीतलं बादलीतलं पेला ना. रेल बोल बघा आता या चाय कुर्ता घेतले या काकाने कंत्राट. बोल बोल कितपत हात धमाल झाला. मागा स्वतः झाला पण निखिल तू काय पण तुमच्या काय कसं काय निखिल गडप्रेमी आणि सर्वात उत्साही आणि ऍक्टिव्ह मेंबर मिस्टर डॉगी पण देतात जात देतात गाजवले. शिवायांचा उगम कुठे स्वयंभू व्हेटरनरी डॉक्टर 2 वर्ष झाली का डॉक्टर इथे 2 वर्ष त्यांना झालेली आहेत. कोकणावर त्यांचं खूपच प्रेम, कोकणी माणसावर त्यांचं खूप प्रेम. खूप लोकांना त्यांनी जीव लावला पण काही लोकांनी त्यांचा जीव तोडला. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता तोडला कोणी नाही त्यामुळे काय सांगणार. जाणाऱ्या माणसांना जाऊ द्यावं, येणाऱ्या माणसांना येऊ द्यावं. प्रश्न जरा नाजूक आहे. माणसंही रेल्वे आणि स्टेशन सारखी असतात. व्हेरी गुड. काही ट्रेन येतात, काही ट्रेन जातात, काही थांबतात ते आपले असतात, काही जे थांबत नाही त्या जाण्यासाठी झालेले असतात. असे आहे म्हणून आपण त्या गोष्टी सोडून नवीन ट्रेन बघायची. नवीन ट्रेन नाही बघा. जाण्यासाठी आहे ते एक्सप्रेस असतात. हा हा, आणि ज्या थांबतात त्या लोकल असतात. लोकल असतात. नाही तर मग दुसऱ्या दिवसाची वाट बघायची, त्याच दिवशी ती ट्रेन पुन्हा येणार. आपण शटल एक्सप्रेस पकडाय. आजच्या ट्रेकला खास आपला जॉब सोडून सुद्धा आणि मुंबईतली नोकरी पॉज करून योगेश भोगलेचे आलेले आहेत. निसर्गावर खूप त्यांचं प्रेम, नाटळवर प्रेम, गडावर प्रेम, गडावर जाणाऱ्या माणसावर प्रेम, गडावरच्या अगदी तृण गवतावरती सुद्धा त्यांचं प्रेम, नदीतल्या खेकड्यावर प्रेम, चढणीच्या माशावर प्रेम, तंबूवर प्रेम, भाजलेल्या काजीवर प्रेम, काजीच्या गरावर प्रेम, कशावर नाही असं नाही. तर इतके 8 दिवस त्यांनी फक्त आजच्या ट्रेकसाठी स्टे आपला ठेवला आहे. तर काय वाटतं योगेश याच्याबद्दल? काय म्हणजे किती आवड किंवा रहस्य काय असेल किंवा काय तुम्ही थांबायची काय त्याच्या पाठीमागचा हेतू? रहस्य म्हणजे काय, मुंबईला गेल्यापासून काय टाइम नाही, म्हणजे तिकडे बाहेर फिरायचं काही नाही. तर त्याच्यानंतर कसं 4 दिवस काम करायचं, त्याच्यानंतर सॅटर्डे संडे 2 दिवस असतात. त्याच्यानंतर ते आपण म्हटलं जी ओढ असते ना कामावर, फक्त काय 9 तास काम करायचं, पण त्याच्यानंतर 9 तासातले 1 तास असाच असतो की गावचे बाकीच्यांचे स्टेटस बघायचे, ते एक सुख असतं. त्याच्यानंतर 2 दिवस सुट्टी मिळाली की ती 2 दिवस सुट्टी गावी जायची. कारण मुंबईत राहून काय करणार, इकडे तिकडे फिरण्यात मजा नाही. तर गावी जायचं, पहिल्यापासून गावी काकांच्या सोबत असल्यापासून, लहानपणापासून 8वी-9वी पासून जी ओढ लागलेली निसर्गाची, फक्त डोक्यातच काय, फक्त निसर्ग. म्हणजे घरी राहून काय कुठे जाणं काय मजा नाही. तर मग त्या निसर्गात जायचं फक्त, आणि एकटाच. मी असंही नाही की कोणी असू, सोबत असू देत की काय असू देत, फक्त डोक्यात तेच असायचं की निसर्गात जाऊन मजा करायची फक्त. म्हणजे असं काय फिरायचं वगैरे, बाकी फिरण्यात मजा नाही. इकडे जायचं आपण, बाकी लोक कसे दुसऱ्याकडे इकडे जातात, पाहुण्यासोऱ्यांकडे जाण्यात मजा नाही. पण बाकीची पार्टी करा असं नाही की फक्त जंगलात जाऊन चिकन वगैरे केलं तेच नाही. आपण बाकीची फिरण्यात तीच मजा असते आणि असं काय पूर्ण एन्जॉय करणार हे एवढंच. बाकी
वा व्हेरी गुड. फुलपाखरू काय झालं? होय, थांबा. म्हणजे फुलपाखरू गमले फुलपाखरा बोलत होता तो की फुलपाखरा तुझ्यासारखं मला एक पुरी मिळून येईल. फुलपाखराला असं काय अर्थ? पुढे काय करणार मग? पुढे काय मिळाल्यावर पुढे काय ते सांगा. फुलपाखरा मला तुझ्यासारखंच पाखरू मिळते. हां. वरी मिळते काय? तर आपण सह्याद्री निसर्ग प्रेमी ग्रुप तर्फे वेगवेगळे ट्रेक आयोजित करतो. तर दर रविवारी ट्रेकला जावं असं का डॉक्टर मुंडलेंना वाटतं, त्याविषयी त्यांचं आम्हाला मत जाणून घ्यायचं आहे. रविवारी ट्रेकला का जावं वाटतं तर ते पहिलं म्हणजे ही मुलं जी आहेत आपली त्यांना शाळेची सुट्टी असते, त्यामुळे त्यांना सोबत आणता येतं. दुसरी गोष्ट आहे की या धकाधकीच्या जीवनात मग अशी डॉक्टर धीरजनी सांगितल्याप्रमाणे किंवा योगेश मंडळाला तसा की 7 दिवस आपण अहोरात्र आपल्या संसारासाठी किंवा आपल्या बिझनेससाठी प्रोफेशनसाठी काम करत असतो. त्याच्यातून विरंगुळा मिळावा म्हणून रविवारी ट्रेकला जायचं. आणि रविवारी जसं नाही, ट्रेकला जायचंच आठवड्यातून एकदा. तुम्ही एक दिवस जर ट्रेकला गेला तर तुम्हाला ती एनर्जी एक आठवडा पुरते इझिली आणि तुम्ही फ्रेश होता. केवळ रस्त्याने जॉगिंग करणं आणि धावणं व्यायाम करणं याच्यापेक्षाही एक जर तुम्ही ट्रेक केलात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हृदय मजबूत होतं, हृदयाचे ठोके वाढतात आणि त्याने हृदयाचा व्यायाम होतो, श्वसनाचा व्यायाम होतो, हातापायांचा आपोआप व्यायाम होतो, निसर्गातील शुद्ध हवा, ऑक्सिजन आणि इथलं जे काय मिनरल वॉटर आहे शुद्ध ते तुम्हाला मिळतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहता येतं. म्हणजे सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. पण रविवारी जसं नाही की आठवड्यातनं एकदा तरी आपण अवश्य सगळ्यांनी ट्रेकला जावं. पण ह्याच्यात मध्ये तुम्ही पुढाकार घेता आणि सगळं असं साहित्य वगैरे जमवता, साहित्य वगैरे हे जे आहे त्याच्यातून तुम्हाला दमल्यासारखं वाटत नाही का, किंवा मलाच हे काम मीच का करावं, किंवा असं काही ताण कधी येत नाही का? बघा, आपण अर्निंग असतं ना आपलं, म्हणजे आपलं बिझनेसमधून किंवा नोकरीतनं मिळणारा जो काय फायदा आहे किंवा आपल्याला मिळणारी सॅलरी म्हणजे किंवा मानधन, याचा उपयोग समाजासाठी थोडा तरी झाला पाहिजे. जसं देवऋण आहे, मातृऋण आहे, पितृऋण आहे, तसं समाज ऋण सुद्धा आहे. आणि या नवीन मुलांना निसर्गाची ओढ लावून त्यांना कमीत कमी व्यसनांपासून तरी बाजूला ठेवता येतं, हा माझा उद्देश आहे. माझ्या ग्रुपमधली मुलं आहेत, मला वाटत नाही की कोणी व्यसनी असेल असं. कोणालाही कसलंही तंबाखूचं पण व्यसन नाही, दारूचं बिलकुलच नाही. मग त्याच्यासाठी जर माझे काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी माझ्या खिशातली खर्च होत असेल तर मला त्याचं काही दुःख होणार नाही किंवा मला त्याच्याबद्दल कुठलाही अहंकार वाटणार नाही की मी हे करतो आहे. आणि मलाच हे काय करावं वाटतं असं मी कधीच म्हणत नाही. की कोरोना काळात 2021 आम्ही 50 ट्रेक केले आणि सगळ्या ट्रेकचे माझ्याकडे फोटो आहेत तारीखनुसार. 50 ट्रेक केले म्हणजे आठवड्याला एक ट्रेक झाला, कारण वर्षाला 52 आठवडे असतात. जवळजवळ आठवड्याला किंवा 10 दिवसाला एक ट्रेक झाला. या 50 ट्रेकमध्ये 30 ट्रेक हे जेवणासहित होते. आणि मी कोणालाही असं म्हटलं नाही की याचा खर्च तुम्ही करता का किंवा तुम्ही काय आणता काय, असं काय म्हटलेलं नाही. की त्या मुलांनाही काय वाटत नाही. हां, मुलांना एक वाटतं की बाबा काका जात आहेत म्हणजे आपण गेलं पाहिजे त्यांच्याबरोबर. आणि त्यांचे आईवडील किंवा पालकसुद्धा बिनधास्त असतात की त्यांच्यासोबत जात आहेत म्हणजे कुठेतरी वाईट मार्गाला जाणार नाहीत, वाह्यात जाणार नाहीत किंवा सेफ्टी असतील, असुरक्षित ठिकाणी जाणार नाही. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे याच्यातून मला आनंद मिळतो. मगाशी योगेश म्हणाले तसंच मी कुठल्या पाहुण्याकडे जात नाही, मी कुठल्या सासरवाडीला माझ्या जात नाही, मी कोणत्याही आमच्या रिलेटिव्हकडे जात नाही आणि मी कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी पण जात नाही की लोक सांगतात अमुक ठिकाण चांगलं आहे, तमुक ठिकाण चांगलं आहे, महाराष्ट्रात आहे, देशात आहे. ही केवळ आपल्या कोकणातली सह्याद्रीतली जी ठिकाणं आहेत ती आयुष्य संपूर्ण नाही आपलं एकदा फिरून. केवळ नाटळमध्ये 30 ट्रेक आहेत लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांसाठी. 30 ट्रेक आहेत म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला जर एक ट्रेक केला तर 30 तारखेला शेवटचा ट्रेक आहे. रिपीट होणार नाही 1 महिन्यात पहिला एक ट्रेक. एवढी सोबतता नैसर्गिक आपल्याकडे असल्यामुळे त्याच्यापेक्षा आणि आनंद कुठून मिळणार. धन्यवाद, चांगला प्रश्न विचारला. इम्बॅलन्स होते. आजच्या या ट्रेकला इम्बॅलन्स असतं सुयोग खंडाळेकर, नयन चव्हाण, योगेश भोगले, डॉक्टर धीरज, प्रकाश शेटवे, भाई खांडाळेकर, कीर्तिराज चव्हाण, निखिल उर्फ अण्णा चव्हाण, दुर्गाप्रसाद काजरेकर, प्रियाल सावंत,
प्रवीण टायशेटे आणि एव्हरग्रीन हिरो नंदकुमार गुरव हे रवले आमचे भिकाजी म्हापसेकर आणि गडप्रेमी आणि सर्वात उत्साही आणि ॲक्टिव्ह मेंबर मिस्टर डॉगी. आमच्या आजचे वाटाणे हा बघा मिस्टर डॉगी केरे. ह्याला तिकडे घ्या. डिश बारके आहे नाही सर त्याला घ्या तिकडं. ते तिकडं आहे. शिव बॅ तुम्ही त्यात बसा तिकडं. तर पाऊस इल्लेलो हा आणि बसलो असं गडावर. इकडे ना मित्रांनो एक जत्रा असते. कधी असते रे भाई? तिची तारीख बिरीख मायची जत्रा. तेव्हा ना आपण इलाव ना ज्या वाटेने कठीण ते ना सगळे येतात. आणि ते पण किती मिनटं येतात तरी? किती वेळात येतात? अर्ध्या तासात येतात. आपल्या 1.5 ते 2 तास लागलो. 2 तासाच्या वरच लागलो. ते पाऊण तासात वर येऊन इथे दर्शन घेऊन खाली पण जातात. म्हणजे बघा पूर्णपणे धुक्या बसलेला असा. धुक्या पूर्ण. नळडे गाव काय गायबच झालो. दिसाचो बंदच झालो. तिथे गहू पण आहेत बघ. गहू त्या साईडला येईल. गौरेडे पण असत तिकडे. आपल्या इकडे गाव दिसत होतो इकडे नळडवे. आता दिसाचा सगळा बंद झाला आणि आपण धुक्यात असो. मित्रांनो आपल्यासोबत ना उसरगाव पण नाही गेली आपल्या नंतर आता ही पण आपल्यासोबत होती. आता येईल येत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आणि कणकवली यांच्या मार्फत आज ट्रेकला आज अचानकपणे सरप्राईज व्हिजिट दिलेली आहे. उसरगावचे मोरे कंपनी आणि इतर त्यांचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत. आणि माझ्यासोबत आहेत सागर मोरे. हे इथे नसतात इंडिया. नाही बघा जेवण चालू आहे. जेवणाची तयारी चालू आहे. वेगळी डाळ ठेवलेली आहे आणि इकडे भातासाठी आहे. अरे पण हे फत्रो. मित्रांनो सगळे ना म्हणजे थोडे जण आंघोळीत गेले आहेत आणि थोडे काका आणि सगळे जवान करतात तकड्यात गडावर. आणि मी भाई आणि आमचं होते पूर्वनयन आम्ही तिघा ना इकडे जरा गडावर फिरा गेलो रानात. बघूया मस्त वाटतं. धुक्या पडला ना तर थंडगार वाटतं सगळं आणि मस्त छान वाटतं वातावरण. एक नंबर धुके असल्यामुळे. मित्रांनो काय लुक हा बघा. लुक ॲट दिस. इकडे डिगवळे, इकडे नरडवे आणि आपला गाव राहिला तिकडे नाटक लांब खूप. मित्रांनो बघा काय नजारो. इकडे धुक्यात नरडवे गावा मध्ये आता डिगवळे गावा. काय वाटतं बघा सगळं वातावरण. एक नंबर वातावरण आहे. एक नंबर. काय नाही वाटेक लागा तो. मित्रांनो तिकडे ना पाऊस लागला. डोंगर काळे झालेत. काय पाऊस काय नाही. मित्रांनो आपण तिकडनं इलाव आता आपण गाड्यावर जाता. वडच्या का असत आहे. कसं वाटलं तर नक्की सांगा मग कमेंट करून. या सगळा गड म्हणा आणि सगळंच. चला गडावर जाऊन भेटूया. मित्रांनो हे बघा पाऊस इलो हा. आता गेले ते भिजा नाही तरी असं वाटतं बघा. बघा कसलं वातावरण झालं आता बघा. थंडगार एक नंबर सुंदर वातावरण. बघा काय धुक्या पडला.
सोलकढी इकडे जेवण वगैरे झालं. इकडे सोलकढी दाखवतो. तुम्ही हे करा तोंडाला येते कांदा खूप झाला, खोबरं खूप झालं. कढी केली तर चौथऱ्याला ठेवत्या लवकर पडलो ते काय नाही देवाचं आता बेस्ट म्हणजे होत्या विटावर देवस्थान एक एक पान उचलून लास्ट नंबरला लावा. महाराज की जय. रामेश्वर महाराज की जय. आपापल्या औषध बाप्पाची की जय. नवीन भात, डाळ, बटाट्याची भाजी, सोलकढी. तर आता जॉब सुरुवात करूया. चौकात जेव्हा कोणी गडबड रे खाल्लंस तू पुढे जा पुढे मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे. पुढे आराम करून निघायचं. मित्रांनो बघा सगळे झोपले आहेत म्हणून उठू गेलो. उठा आता घरात जाऊया म्हणून सांगू गेलो. सगळ्यांकडे गेलो. तकडे उठू ते का उठून येलो दकडे येलो उठू. चला तर मित्रांनो निघाय आता आपण निघालो परतीच्या प्रवासात. चला निघूया आपण. चला चला पुढे गेले थोडे जण. बघूया आता आमचा मोठं पाऊस कधी लागतात. आता मोठं पाऊस गावता का काय माहिती आपल्या. चला तर मग बघूया पाऊस कधी भेटतो मोठं. मला आज अनुभव मिळाले. ऋतू किती ना एकाच वेळी पावसाळा, हिवाळा, पावसाळा एकच ऋतू सगळं. काय का चालला पुढे कशाला पुढे जय राम जय. गवारेड्याच्या मुताचा वास येतोय लग्नीचा. अरे काय पावलं पण घसरलेलं आहे. ताजे ताजे फिरतात ते. पाऊस इलो मोठो. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा तुमचं प्रसन्न होतला मन. चरून गेलाय पुरा चरून गेलाय. पहिले त्याला असं चिखल केला होता. पाऊस इलो. चला आता पुन्हा आत ठेवूया शिवत घालून. तू कुठे राहिला येतोय ना काठी बिठी लावून ये म्हणावं सावकर. त्याला कसं मागे राहिलो बरोबर त्याच्यातरी त्याला राग येतो. मित्रांनो बघा जाताना ह्या वाळात पाणी नाही होता. हो आता बघा पाऊस किती लागलो होतो पाणीला. म्हणजे विचार करा पाऊस कसलो लागलो. मी बघा माझ्या खायला चप्पलच सुटला पूर्ण. चला आता काय इलावच होतो. येताना काय एवढं वेळ लागलो नाही. तर पुढे सांगतो बाकी काय काय आला होता आता येताना. मित्रांनो खाली इल्लेला असा होता. बघूया त्या नजीक जाता नाव का पण भिजलंय असं बघा पूर्ण भिजलं आहे. असं मी भिजलोय
बाकीच्याकडे रेनकोट होतो कोणा भिजले. चला तर मग आता खाली जाऊया. तर मित्रांनो चला आता घरी जाऊया. आंघोळ विंगोळ नदीत गेला, आंघोळ केला, जरा कूद लाव आणि लाव. आता घरी जाऊया आणि घरी जाऊन चला भेटतो. चला तर मग. तर मित्रांनो आपण मागाशीच घरी येलो संध्याकाळी. तरी 5 वाजले मला घरी येऊ, कारण की पाऊस खूपच मोठं होईल. नंतर मध्ये पाऊस नाही होतो. आम्ही म्हणजे हैना बाहेर पडला तेव्हा पाऊस होतो जरा, मी पडले तेव्हा. नंतर मग पाऊस नाही होतो पुढे जा, म्हणजे जरासं होतो, म्हणजे सकाळी जरासं लागलो तोच. मी पाऊस गेलो ना तर मग तसं मी निघालो आहे आणि डायरेक्ट आमच्या थंय 4 व्हीलरमध्ये जाऊन बसले. तेव्हापासून मी माझी गाडी थंय लावले करा फाट्यावर आणि थैनामुळे 4 व्हीलरने गेला. थंय पाऊस अजिबात नाही होतो सकाळी, जरासं तो एक सर इली बारीकशी, त्याच्यानंतर गेली. नंतर आता येताना आमचा खूप म्हणजे तिकडे वर गेला. नंतर 2 वाजता काय 2-1.5 वाजता पाऊस सुरू झालो तिकडे वर गेल्यावर. आणि पहिला आम्ही धुक्याचं वातावरण निघाला. नंतर हळूहळू पाऊस सुद्धा तो खूपच येतो मोठं. आणि नंतर आम्ही 3 वाजता काहीतरी निघाला गडावरनं खाली. आम्ही गडावरनं उतरा घेतला तेव्हा पाऊस जरा कमी होतो. नंतर जर खाली लावणं लयच पाऊस वाढलो आणि ना गडावरनं खूप वेळ लागला. नेमकं जाताना 2 ते 2.5 तास लागले जाऊ वर माका तरी. आणि नंतर मग येताना मी 1.5 तासात, पण 1.5 तासाच्या आतच येईल मी, इतक्या लवकर येईल. आणि मग झाला काय ह्या सगळा झाला. आणि खाली उतरताना मग काय पाऊस येईलच मोठं. त्यामुळे रस्तो वाट लागली, चिखल सगळं झालं रस्त्याची ती वाटेन. त्या चिखल सगळी पाय नसरत होते. ते व्हिडिओ करू काय माका जरा पण गावलो नाही. आणि पावसाल्यामुळे फोन पण मी ठेवले खाली खिशात घालून ठेवलं आहे. व्हिडिओ पण काय करू, एकच व्हिडिओ केला आहे तो नदीचं. आणि ना मी एक तो व्हिडिओ शेवटचं केलं माहिती ना, की नदीत पाणी नाही होतं आम्ही जाताना, आणि मग येताना तर पाणी होतं. किती पाऊस लागलो त्याचा अंदाज लावतो मी याच्यावरनं. जाताना वर पाणी नाही होतं नदीत आणि येताना पाणी येला. आणि तो एक व्हिडिओ केला आहे, त्याच्यानंतर मी करू नाही, कारण की पाऊस येलो खूपच मोठं. आणि डायरेक्ट मी खाली घरात गेलो मी एका उतरलाव खाली पूर्ण ह्या जंगलात नाही लाव. आणि वाडी लागली रांजण, तेव्हा ते घरात एका येला. तेव्हा मी एक व्हिडिओ केला शेवटचं, की आम्ही नदीत गेला मग ना तैसो नदीतलं व्हिडिओ काय करूक नाही वाटतं. हो नाही करू मी, कारण की पाऊस होतो खूप, पावसातनं फोन भिजतो म्हणून नाही करू. आणि मग इलाव डायरेक्ट खाली, नाही तर मग आंघोळ करू डायरेक्ट घरा गेला. नंतर मग तर व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की मला सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि डिगावळगावचे कोण करत त्यांनी पण कमेंट करा नक्की. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. टाटा, बाय बाय.